एकेका दिवसात 5-5, 6-6 इनफॅक्ट 10-10 चित्रपट रिलीज कराल तर काय एक्सपेक्ट करू? कोणता पण चित्रपट काय उखाडणार आहे? नाही आता उखाडणारे आवड नव्हता यूज करायला पाहिजे, नाही तर लोक म्हणतील की अरे ही कोणती भाषा आहे. नाही मग बोलू काय मी, तुम्ही सांगा ना. तुम्ही नंतर म्हणतात की मराठी मूव्हीजला ऑडियन्स नाही मिळत, हे नाही मिळत. प्रत्येक वेळेला ऑडियन्सला ओरडण्यापेक्षा किंवा थिएटर्स नाही मिळत. मान्य आहे की थिएटर ओनर्स वगैरे ते हिंदीच्या कचाट्यात एवढं, एक तर बॉलिवूड अडकलं आहे किंवा मुंबई महाराष्ट्र, की महाराष्ट्र एक असा स्टेट आहे की भले आपण मराठी मराठी खूप करतो, पण सेकंडरी आहे मराठी आपल्या इथं. जे हिंदी, एक तर काय आहे, ती सिने इंडस्ट्री हिंदी जी आहे बॉलिवूड, ती मेनली मुंबईतून चालते. आणि पर्टिक्युलरली मी जेवढं बघितलं आहे ना, की जे गुजरातला, जेवढे गुजराती मूवीजला शोज वगैरे मिळतात, किंवा ओडिसामध्ये ज्या ओडिया मूवीजला शोज मिळतात, आसाममध्ये जेवढे शोज मिळतात आणि ते घेतात ओढून, तमिळ, तेलगू, कन्नडा स्टेट्समध्ये ते जे घेतात ना ओढून, पंजाब स्टेटमध्ये बघा तुम्ही, पंजाबी मूवीजला किती स्क्रीन्स असतात, घेतात ते ओढून. असं नाही की त्यांचे क्लॅश नाही होतात, होतात 2-2, 3-3 कधी कधी मूवीज येतात, पण कंटिन्यू नाही येत. आपल्या मराठी मूवीजचं असं आहे की एखादी खूप मोठी हाईपवाली मूवी असेल, देऊळ बंटू सारखी, राजा शिवाजी मूवी सारखी, तर ठीक आहे, यांना माहिती असतं की नाही यार, होऊ शकतो क्लॅश, नुकसान होऊ शकतं, तेव्हा ठीक आहे. हे 10-10 मूवीज अशी घेऊन येतात, 4-4. आता तो भूतम भय्यम बघा, एक मूवी, स्वप्नसुंदरी 2, एक तो तिसरा, एक एक होतं माळीण. ते तर सगळ्यात इतके जबरदस्त मूवी की त्याला तर सोलो रिलीज मिळायला पाहिजे होता. इतकं ते सिरियस टॉपिक येतो त्या गावाचा. 2014ची गोष्ट आहे कदाचित, इतकं काही झालेलं. हा एक होता माळीण, एक होतं मळीण. आणि अजून एक कोणती मराठी चित्रपट, अजून एक आहे. मी आता विचार करा, मला 3-3 चित्रपटांविषयी डायरेक्ट बोलावं लागतं. आय थिंक स्वप्नसुंदरी एक, एक मिनिट थांबा, मला दुसरा आहे. हां, ते 2-3 चित्रपट आलेले आय थिंक. तरी मी एकदा क्रॉस चेक करून घेतो की बाबा कोणता विसरतोय का मी. नाही, प्रश्न हा नाही आहे रे. प्रश्न हा आहे फक्त की एवढे चांगल्या चित्रपटांची जी वाट लागते ना, मग नंतर मग लोकांवर नाव घेणं खूप इझी, की अरे तुम्ही सपोर्ट नाही करत, काय नाही करत यार. एक तर ज्या पद्धतीने पाऊस चालू आहे ती गोष्टच वेगळी, की ठीक आहे पाऊस तर नाही आहे आपल्या हातात, पण ज्या पद्धतीने आता 3-3, 4-4 मूवीज, आणि ते ऑलरेडी चालू होते, ते बोल बोल राणी वगैरे काय ते मागच्या वीकमध्ये आलेल्या, त्यांना तरी मी मे बी ट्रॅक नव्हतं केलं कलेक्शन्स त्यांचं. त्यांचं ट्रॅक केलेलं नाही यावेळेला मी कलेक्शन, त्यामुळे मला माहीत नाही, पण तेही काही एवढे खास चाललेलं नाही आहे. आता कालचीच बात बघा ना, हे 3 चित्रपट तर कमीत कमी आहेत. चांगलं नाही वाटत रे मित्रांनो, काय बोलू मी तुम्हाला. स्वप्नसुंदरी, हां ते तुला पाहता, पण तो मागच्या वीकमध्ये आय थिंक आलेला आहे. सो त्याचं आणि बोल बोल राणीचं तरी कलेक्शन देत नाही आहे आता. हां, म्हणजे मी तरी चेक करून घेतो की बाबा एखाद 2 मूवीज अजून राहिल्या आहे का. म्हणजे असं नको व्हायला की बाबा तू याचं कलेक्शन नाही सांगितलं. शक्यतो मी करतो मराठी मूवीजला ट्रॅक, पण कधी कधी नाही होत. हां ठीक आहे, या 3 चित्रपटांनी पहिली गोष्ट तर काल काय धमाका केला आहे आणि आज किती करणार आहे हे कलेक्शन, याविषयी आपण बोलणार आहे. दुसरा गोष्ट आहे की मी पूर्ण डिटेल तुम्हाला ऑफिशियल सांगेल. कोणत्या ट्रेडने तुम्हाला काय सांगितलं आहे, कोणत्या यूट्यूबरने काय सांगितलं ते मला नाही माहिती, किंवा प्रोड्युसर फिगर काय आलेत ते मला नाही माहिती. मी ट्रेडनुसार यामुळे सांगतो आहे कारण ट्रेडनुसारच आपल्याला त्याचं वर्डिक येणार आहे. ओके, तर आता करूया सुरुवात. स्वप्नसुंदरी मराठी मूवी, या चित्रपटाचं ॲट प्रेझेंट काय हाल आहे आणि काय चाललं आहे ओव्हरऑल. हा चित्रपटचा एक तऱ्हेने याचा जो बजेट बोलला जातो आहे एक्झॅक्टली नाही आता कळत आहे, पण 4 करोडच्या आसपास बोलला जातो आहे रे बाबांना. ओके, अजून एक जो चित्रपट आहे त्याचा पण मी बजेट पहिले सांगून देतो सगळ्या मूवीजचा, म्हणजे आणि मित्रांनो काही करून ना, जितकं होईल ना तितकं शेअर करा रे, जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा हा व्हिडिओ, एवढी रिक्वेस्ट आहे. भूतम भय्यम जी मूवी आहे त्याचा बजेट 10 करोडच्या आसपास बोललं जातं. मला थोडासा डाऊट आहे इतका जास्त आहे का, पण आय थिंक बोललं जातं आहे की थोडा हाय बजेट चित्रपट आहे. आणि चित्रपट बघितल्यावर तर रिअलाईज झालं मला की प्रोडक्शन व्हॅल्यू ठीकठाक आहे, चांगली आहे, पण कलेक्शन्स कसे आहेत. आणि 10 करोड किरकोळ आहे, आजकाल मराठी चित्रपट बनतात तेवढे,
पण आहे 10 करोड जे मी बघतोय बजेट, त्यानुसार तर मला सगळीकडे ऑलमोस्ट 10 करोडच्या आसपास सगळीकडे बजेट दिसतो. यस, भूतभयम डे 1 कलेक्शन, यस बजेट आहे. या ऑफिशियल बजेट 10 करोड ॲप्रॉक्स बोललं, ठीक आहे ना. आता मग कमीत कमी किती असणार आहे? 8 पकडा. एकदम असं हे तर नसेल की 2-3 या किंवा 4 आहे. ॲप्रॉक्स 10 करोड बजेट आहे म्हणजे 8 ते 10 पकडा, 10 ते 12 किंवा 8 ते 10, 8 करोड मानूया चला. ओके. आणि हा तिसरा जो चित्रपट आहे याविषयी पण बोलू. आणि या चित्रपटाने सोलो रिलीज व्हायला पाहिजे होता असं माझं मत आहे. म्हणजे पण आता असं आहे की त्याचं 6 करोडचं बजेट आहे. टॉप इंडियाने दिला आहे, त्याचं 6 करोडच्या आसपास बजेट आहे. आता कलेक्शन्स कसं आलेत सगळे, तेच तर रिअल आहे. आता मी जे तुम्हाला सांगतो ते बघा, कलेक्शन कसं आलं आहे प्रत्येकाचं आणि आज किती येईल बघू आपण. म्हणजे आता किती एक तऱ्हेने मला म्हणजे व्ह्यूज येत आहे या चित्रपटांच्या कलेक्शन्सवर, त्यानुसार मग उद्या वगैरेचे व्हिडिओ आपण ठरवूया. आता बघा, एक होतं माळीण. या चित्रपटाने पहिल्या दिवशी अकॉर्डिंग टू ट्रेड 3 लाखचा बिझनेस केला आहे. सॉरी 3 नाही 30, एक सेकंड मला बघू द्या, 3 की 30, सॉरी मित्रांनो, फक्त 3 लाख, 30 पण नाही 3 लाख. मला थोडा डाऊट आहे या कलेक्शन्सवर, पण मी क्रॉस चेक केलं तरी एकदा मी तुम्हाला बघतो की किती आलं आहे काय आलं आहे कलेक्शन. पण बोललं जातं आहे की फक्त 3 लाखच्या आसपासच बिझनेस झालेला आहे. तरी मी बघतो आता अजून काही 1-2-3 साईट्स ज्या ट्रस्टवरती आहे त्यानुसार बघतो मी, त्यातून एकदम इझी आपल्याला कळेल. ओके. अजून पहिले मी तुम्हाला ट्विटरचा आकडा आहे तो नक्कीच सांगतो. पहिले मला बाकी चित्रपटांचा पण आत्ता या व्हिडिओमध्ये सांगू द्या. याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्विटरचा पण आकडा सांगेल. ट्विटरचे कलेक्शन हे जास्त ॲक्युरेट असतात. सो चालू राहू द्या व्हिडिओ. आता बघा, या चित्रपटाने जो चित्रपट आहे त्याने पहिल्या दिवशी 25 लाखचा बिझनेस केला. आता जर त्याविषयी बोलायला गेलं तर सगळ्यात बेस्ट बिझनेस हाच आहे. 25 लाख कुठे, 3 लाख कुठे. ओके. कलेक्शनमध्ये सगळ्यात टॉपवर म्हणजे हा चित्रपट आहे. आता येऊ आपण त्या स्वप्नसुंदरी मूवीवर. त्याचा चित्रपटाचं एक तऱ्हेने त्याने किती बिझनेस केला आहे ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे ट्विटरचा पण आकडा आहे, टेन्शन नका घेऊ, मी पूर्ण सांगणार आहे तुम्हाला, फक्त मला थोडासा वेळ द्या. याने पण 3 लाखचा बिझनेस केला आहे स्वप्नसुंदरीने. आता मला सांगा मित्रांनो, काही कॉम्पिटिशन आहे का? पण इश्यू काय माहिती का, म्हणजे ज्या चित्रपटाने 25 लाख केले आहे का ते लोक पण सेलिब्रेट नाही करू शकत. तुम्ही विचार करा ना, 8 ते 10 करोड बजेट आहे त्याचा, ज्याने 25 लाख केले. आणि बाकीचे जे चित्रपट आहेत म्हणजे त्यांनी 3-3 लाख केलं आहे, त्यांचा पण बजेट 3-3, 4-4 करोडचा आहे. 4 करोडच्या आसपास, 4 करोडच्या खाली तर कोणतीच मराठी मूवीज आत्ताच्या टाईममध्ये बनत नाही. मी लिहून देतो तुम्हाला सध्या तरी, कमीत कमी. बाकीच्यांचं नाही माहिती मला, पण नाही बनत हे मी पहिलेच सांगतो तुम्हाला. सो आता मी काय बोलू. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, हे जे तुम्ही म्हणताय की फक्त एका चित्रपटाची गोष्ट नाही आहे मित्रांनो. तुम्हाला मी सांगतो, बॉलिवूडचे कमीत कमी 6 चित्रपट रिलीज झाले, मराठीत 3. जुने बॉलिवूडचे होते, मी त्यांना काउंटच नाही करत आहे. धमाल 4, वेलकम यांना चांगल्या शोज आहेत आत्तावर, ते तर काउंटच नाही करत आहे मी. ज्या नवीन रिलीज झाल्या ते कमीत कमी 2 तर रिव्ह्यू मी पण नाही केले. 2 आणि ते 4, 6 आणि 3, 9 चित्रपट रिलीज झालेले आहेत. काय शोज मिळणार आहे आणि काय आजचं कलेक्शन देऊ तुम्हाला की काय होईल. ज्या चित्रपटाचं भूतम भय्यमचं 25 लाख होतं त्याचं 30 लाख पकडा तुम्ही, चला 35 पकडा, पाऊस बिऊस आहे तरी मला डाऊट आहे एवढं होईल का, पण तरी 2 दिवसात 60 लाख. करेक्ट. तिसऱ्या दिवशीपर्यंत ठीक आहे, संडेपर्यंत टिकेल. कमीत कमी या सगळ्या चित्रपटांमध्ये फक्त एक चित्रपट आहे जो 1 करोडच्या वर जाणार आहे, हा भूतम भय्यम. बस. इवन तो पण आपला बजेट तर नाही क्रॉस करत आहे, तो पण लाईफ टाईम 2 करोड जास्तीत जास्त बेटर पोझिशनमध्ये जाईल बस. आणि बाकी चित्रपट ज्यांचे 3-3, 4-4 करोड बजेट, काय देऊ यांचं कलेक्शन बोला. तो स्वप्नसुंदरी 3 लाख कमावले पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी चला 6 लाख पकडा यार, ॲक्च्युली तेवढंही नाही होणार, 4 लाख होईल. आणि हा दुसरा जो एक होता माइंड त्याचं पण 5 लाख पकडा, 2 दिवसात 8-8 लाख करता. आणि मी ट्विटरचे पण आकडे बघितले, 5-5 लाख आहेत. चला ते 3-3 लाखाऐवजी चला आपण 5-5 पकडूया, 5 सॉरी 6.5 आणि एकाचं 5.5 लाख.
एक होतं माइंडचं काहीतरी 6.5 लाख आहे. बोला. चला त्यात तुम्ही, आणि ते ग्रॉसचे आहेत. नाही नाही, नेटनुसार मी बरोबर देतो आय थिंक. चला ठीक आहे, ग्रॉसमध्ये आज 8 पकडा, 14 लाख. आणि तो ज्याचं 5.5 लाख आहे त्याचं तुम्ही आज 7 पकडा, 12 लाख. काय बोलू मी, काय याला काय कलेक्शन म्हणता का? आणि हे म्हणजे देऊळ पण टू अजून पण चालू आहे. इनफॅक्ट हा आम्ही कसं काय विसरलो. देऊळ पण टू चालू आहे. तुंबाडची मंजुळा पण काही काही एक एक दोन दोन शोज काही ठिकाणी अजून पण आहेत, जे ब्लॉकबस्टर आहेत मराठीत ऑलरेडी. काही काही हिट, सुपर हिट आहेत. मुश्किल आहे असंच जर चालू राहिलं तर इंडस्ट्रीचं. आय मीन कम ऑन यार, मराठी फिल्म इंडस्ट्रीचा खूप चांगला कमबॅक झाला आहे यावर्षी. यातच तुम्ही 2 चित्रपटांना जागा सोडायला पाहिजे होती यावेळेला, किंवा एकाच चित्रपटाला पूर्णतः सोलो होऊ द्यायचं होतं रिलीज. हे आपापसातही यांची युनिटी नाही ना, हाच प्रॉब्लेम आहे. टेक केअर. आता काय बोलू म्हणजे मी, 25 लाख. आणि ज्या चित्रपट चांगला चालला आहे समजा, तो भूतम भयम जो आहे 25 लाख, तोही आज 30 लाखच्या आसपासच तर करतोय. पण त्याचं तर बजेट सगळ्यात जास्त आहे. मुश्किल आहे. बघू आता. आणि मराठीची कलाकारांचं म्हणजे तरी नशीब की यात कोणी असं मोठं काही कलाकार काही काही चित्रपटात नाही आहे. नाही तर त्यांचं बजेट अजूनही वाढलेलं असतं. म्हणजे आजकाल जे काही काही चित्रपट 10 करोडच्या खाली बनतच नाहीत मराठी चित्रपट. ते 4 करोड वगैरे या गोष्टी खूप किरकोळ झाल्या. अरे सैराट बनलेला त्या काळी 4 करोडमध्ये, तो 110 करोड गेला ती गोष्ट वेगळी आहे. त्या काळी बनलेला 4 करोडमध्ये. 4 करोड तर आजकाल किरकोळ झालेली गोष्ट. मराठी फिल्म इंडस्ट्रीत 4 करोडचेही मूवीज नसतात आजकाल. तरी काही काही चित्रपटांचे असतात बजेट. हे जे 2 चित्रपट 4 करोड, यांची हालत बघा तुम्ही. 1 करोडसाठी मुश्किल आहे. ठीक आहे, डिजिटलवर तुम्ही राईट्स विकाल, ओ टी टीवर विकाल, काय फायदा. थिएटरिकल फ्लॉप मिळाला त्याचं काय. मुश्किल आहे इंडस्ट्री. नंतर मग ते शोज नाही मिळत ना, त्यावर जे रडतात ना लोक, मला त्याचं हसू येतं. मी ऑडियन्सला ब्लेम नाही करत आहे. मी तुम्हाला म्हणतोय का काही की तुम्ही बघायला पाहिजे होता, तुम्ही सपोर्ट. मी काय म्हणतोय, या मेकर्सची चुकी आहे. पण व्हिडिओ सुरू केल्यापासून मी कोणाविषयी बोलतोय. 3-3 चित्रपट रिलीज कराल तर तुम्ही ऑडियन्सवर काय, हे ज्या पद्धतीने ओरडताना ऑडियन्सच्या नावाने, हे मराठी कलाकार, कलाकारापेक्षा ते प्रोड्युसर्स. ते राजश्री मराठीचा आत्ता एक पण चित्रपट कदाचित आला नाही आहे. ते राजश्री मराठी जे आहे त्यांचं चॅनल, अरे एकेका दिवशी त्यांचे 4-4 क्लॅशमध्ये असतात. एकदा तर मला लक्षात आहे, मी मराठी चित्रपटाचा जुना व्हिडिओ बनवला होता. 4-4 मूवीज क्लॅशमध्ये होत्या. त्याच तेच सगळे प्रोड्युसर तेच 4-4 टीजर वगैरे टाकताय आणि 4-4 यांचं ॲड करताय. इन सिनेमाज नाव, इन सिनेमाज नाव, इन सिनेमाज नाव, इन सिनेमा. मजा आहे का. मुश्किल आहे यार, काय बोलू. तिन्ही चित्रपट आपटतील आता, बाकी काय बोलू शकतो. ठीक आहे, कलेक्शन देईल मी आता उद्या. बघू यार, कमीत कमी 1000 एक्सपेक्ट करतोय मी व्ह्यूज. तेवढे आलं तर मॉरल पण तर वाढतो ना यार. बघा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त होत असेल तर, बाकी तुमची इच्छा.